जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 341वा पालखी सोहळा सध्या आज पार पडणार आहे. आपण जर पाहायला गेलात तर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 341व्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आज देहू नगरीत भक्तिमय वातावरण प्रारंभ होत आहे. मात्र यंदाचा पालखी सोहळा मुसळधार पावसाच्या छायेत पार पडत असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे देहू परिसरातील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कतेचा इशारा दिला असून अनेक भाविकांनी प्रवास पुढे ढकलल्याने यंदा देहू नगरीतील वारकऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरवर्षी लाखो वारकरी तुकोबांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहू दाखल होत असतात. दिंड्या, टाळ, मृदंगांचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भक्तीचा महासागर अशा वातावरण देहू नगरी फुलून जाते. मात्र यंदा अतिवृष्टी, पूरस्थिती आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षेच्या सूचनांमुळे अनेक दिंड्यांनी नियोजनात बदल केला आहे. त्यामुळे नेहमी गजबजून जाणारी देहू नगरी यंदा तुलनेने शांत दिसत असून काही ठिकाणी मोजकेच वारकरी दर्शनासाठी उपस्थित असल्याचे चित्र आहे. असे असेल तरी वारकऱ्यांच्या भक्तीत कोणतेही कमी झालेली नाही. पावसाची पर्वा न करता अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थानाचे साक्षीदार होत आहे. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि देहू संस्था यांनी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना केल्या असून नदीकाठ व पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचं आवाहन वारंवार भाविकांना करत आहे. LS मराठीसाठी आकाश खानापुरम, देहू.